गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण माझी ओळख करून घेतलेली आहे, तसेच आपल्या विषयाचं महत्त्व देखील अभ्यासलेलं आहे. तर आज आपण गृहव्यवस्थापन या विषयात आपण काय शिकणार आहे हे अभ्यासणार आहे. स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल की आपलं गृहव्यवस्थापनाचं पुस्तक कशा पद्धतीचं आहे. 1-2 दिवसात तुम्ही पुस्तकं घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आता आपण आपल्याला गृहव्यवस्थापनामध्ये कोणता अभ्यास अभ्यासायचा आहे याचा आढावा थोडक्यात घेऊ. बघा, तुम्हाला आता समोर अनुक्रमणिक आली असेल. त्याच्यामध्ये पहिलं चॅप्टर आहे व्यवस्थापनाची ओळख. याच्यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे तर व्यवस्थापनाचा अर्थ काय आहे, त्याची व्याख्या काय आहे, त्यानंतर गृहव्यवस्थापनाचा अर्थ काय आहे, त्याची व्याख्या काय आहे आणि गृहव्यवस्थापनाची गरज आणि महत्त्व. तर थोडक्यात गृहव्यवस्थापनाची व्याख्या काय आहे तर साध्या शब्दात सांगायचं झालं तर व्यवस्थापन ही अशी प्रक्रिया आहे ज्यात वैयक्तिक किंवा कौटुंबिक ध्येय साध्य करण्यासाठी संसाधने वापरली जातात. अशा पद्धतीनं आपण व्यवस्थापनाची व्याख्या सांगू शकतो. त्याच्यानंतर आपण गृहव्यवस्थापन म्हणजे काय तर गृहव्यवस्थापन म्हणजे नियोजन, संघटन, नियंत्रण आणि मूल्यांकन करून कुटुंबाजवळ उपलब्ध असलेल्या संसाधनांच्या उपयोगाने कुटुंबाची ध्येय साध्य करणे होय. ही आपली गृहव्यवस्थापनाची व्याख्या आहे. आपण प्रत्येक तासामध्ये या व्याख्या विस्तारित रूपाने आपण अभ्यासणारच आहोत, पण आपण नेमकं त्या चॅप्टरमध्ये काय अभ्यासणार आहोत या गोष्टी मी तुम्हाला सध्या सांगत आहे. त्यानंतर आपला दुसरा जो चॅप्टर आहे तो म्हणजे व्यवस्थापनाचे प्रेरक घटक. याच्यामध्ये बघा कुठले प्रेरक घटक येतात तर मूल्ये, ध्येय, स्तर आणि या मूल्य, ध्येय, स्तर यामधील संबंध काय आहे हे आपण अभ्यासणार आहे. तर मूल्य काय असतात हे तुम्हाला माहिती आहे का? काही लोकांना माहिती पण असेल आणि काही लोकांना माहिती पण नसेल. मूल्य म्हणजे काय असतं की आपल्या जीवनात काही ज्या आवश्यक गोष्टी आहेत ज्या आपण योग्य, इच्छित आणि इष्ट समजत असतो त्याला आपण मूल्य असे म्हणतात. बघा, प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी मूल्ये असतात. त्या मूल्यांनुसार जर आपलं वर्तन असेल तर ते वर्तन आपल्याला योग्य आहे असं समजलं जातं, पण त्या मूल्यानुसार जर आपलं वर्तन नसेल तर ते अयोग्य पद्धतीचं आहे असं समजलं जातं. त्याच्यानंतर आपण अभ्यासणार आहे मूल्यांची वैशिष्ट्ये. मूल्य कोणकोणत्या प्रकारचे आहेत, त्याचं महत्त्व काय आहे. थोडक्यात मूल्य सांगायची म्हणजे प्रेम, आरोग्य, महत्त्वाकांक्षा, आराम, ज्ञान व चातुर्य, खेळ, कला, धर्म, आदरातिथ्य ही मूल्ये आहेत. नंतर आपण काय अभ्यासणार आहोत तर आपल्या ह्या मूल्यांचे विविध स्रोत कोणते आहेत, म्हणजे ही जी मूल्य आपण आत्मसात करतो ती कोणामार्फत आत्मसात करतो तर त्याच्यामध्ये आपण पहिलं बघूया कुटुंब, त्यानंतर दुसरं आहे शाळा आणि तिसरं आहे धर्म आणि सगळ्यात शेवटी आहे ते संस्कृती. सर्वप्रथम आपण कुटुंबातून मूल्य आत्मसात करत असतो. ते कसं काय बरं तर बघा, आपला जन्म हा कुटुंबात होत असतो, त्याच्यामुळं सर्वप्रथम आपल्याला जी मूल्य आत्मसात होतात ती कुटुंबातून होत असतात. कुटुंबाच्या नंतर पायरी असते शाळा, कारण शाळेमध्ये आपण जेव्हा पाऊल ठेवतो तेव्हा आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात, त्यातूनच आपण मूल्य आत्मसात करत असतो. त्यानंतर धर्म, मग धर्मानुसार आपण काय वागलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, प्रत्येक धर्माची मूल्ये ही वेगवेगळी असतात, त्यानुसार आपण मूल्य आत्मसात करतो. आणि दुसरं म्हणजे संस्कृती. संस्कृती म्हणजे आपण कोणत्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे, लोकांचे कसे आदरातिथ्य राखले पाहिजे, वडीलधाऱ्या माणसांचा मान कसा राखला पाहिजे, या गोष्टी आपण संस्कृतीतून शिकत असतो. जेव्हा तुम्ही लहानपणापासून तुमची ओळख निर्माण करायला लागता किंवा तुम्ही बोलायला लागता त्यावेळेस तुम्हाला असं सांगितलं जातं
की मोठ्या माणसांना मारू नये, मोठ्यांचा आदर राखला पाहिजे, मोठ्यांना आवाजावं बोललं पाहिजे, यासारख्या संस्कृतीतून आपल्याला मूल्य शिकवली जातात. त्यानंतर मूल्यांचे प्रकार. मूल्यांचे प्रकार हे 2 प्रकारचे आहेत. मग हे कोणत्या प्रकारचे आहेत? तर आंतरिक मूल्य आणि बाह्य मूल्य, अशा 2 प्रकारचे प्रकार आहेत. त्याचा विस्ताराने अभ्यास आपण नंतर करणार आहे. म्हणजे थोडक्यात मूल्यांविषयी आपण एवढी माहिती अभ्यासणार आहोत. आणि त्याच्या पुढे नंतर आहे ध्येय. ध्येयालाच आपण उद्दिष्ट असं म्हणत असतो. तर ही ध्येय काय असतात? तर हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण काय करतो की खूप मेहनत करत असतो, सतत कार्यरत असतो. म्हणजे बघा, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये कोणीतरी बनायचं असतं. मग हे कोणीतरी बनण्यासाठी आपल्याला त्या दृष्टीनं मेहनत घ्यावी लागते. लहान मुलांना प्रश्न विचारले तर ते म्हणतील तुम्हाला काय बनावंसं वाटतं? कोणी सांगेन टीचर बनावंसं वाटतं, कोणी सांगेन डॉक्टर बनावंसं वाटतं, कोणी सांगेन शेतकरी बनावंसं वाटतं. म्हणजे प्रत्येकजण आपल्या व्ह्यूने आपल्याला काय व्हायचं आहे हे सांगू शकतो. मग आपण काय करतो, त्या पद्धतीने आपण मेहनत करायला लागतो. म्हणजे आपल्याला टीचर व्हायचं असेल तर सर्व फॅकल्टी चालतात, पण डॉक्टर व्हायचं असेल तर आपण सायन्स साईडची निवड करतो आणि आपले ध्येय गाठण्यासाठी त्याची मदत करत राहतो. अशा पद्धतीनं ध्येय किंवा उद्दिष्टे असतात. ह्या ध्येयाचे प्रकारही वेगवेगळे असतात. ते म्हणजे कसे? व्यक्तीच्या समाविष्ट संख्येनुसार आणि दुसरं म्हणजे साध्य लागणाऱ्या वेळेनुसार. म्हणजे काही ध्येय छोटी असतात तर काही ध्येय मोठी असतात. काही ध्येय पटकन पूर्ण करणारी असतात तर काही ध्येयांना खूप वेळ जाणार असतो. अशा पद्धतीने ध्येयाचे प्रकार असतात. त्याचनंतर ध्येयाचे वर्गीकरण देखील वेगवेगळ्या प्रकारे केले जाते. जसं आत्ता मी सांगितलं की काही मूल्य व्यक्तीच्या समाविष्ट संख्येनुसार असतात तर काही मूल्य ही कालावधीच्या किंवा साध्य लागणाऱ्या वेळेनुसार असतात. मग याच्यामध्ये त्यांचे पुन्हा वर्गीकरण केले जाते. मग दीर्घकालीन ध्येय असतील, त्यानंतर अल्पकालीन ध्येय असतील, माध्यमिक ध्येय असतील, अशा पद्धतीनं ध्येयांचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केले जात असते. त्यानंतर पुढचा भाग आहे तो स्तर. तर स्तर म्हणजे काय असतं? तर स्तर म्हणजे मूल्यमापनाचा संच जो आपल्या मूल्य प्रणालीतून उगम पावतो. त्यामुळे एखाद्या गोष्टीबद्दल रुची किंवा आवड वाढीस लागते व त्यापासून आपल्याला समाधान प्राप्त होत असते. थोडक्यात स्तराला आपण मूल्यांकनाचा पाया असं समजत असतो. स्तराचे देखील वर्गीकरण केले जाते. स्तरामध्ये पारंपरिक स्तर, लौकिक स्तर, वैयक्तिक स्तर अशा प्रकारे 3 प्रकारे त्यांचं वर्गीकरण केलं जात असतं. म्हणजे वैयक्तिक स्तरामध्ये कोणत्या गोष्टी येतात, त्यानंतर पारंपरिक स्तरामध्ये कोणती गोष्टी येतात किंवा लौकिक स्तरामध्ये कोणकोणत्या गोष्टी येत असतात. तर पारंपरिक स्तरामध्ये बघा की आपण बघतो की प्रत्येक सण असे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्या ऋतूमध्ये असतात आणि त्या ऋतूला अनुसरून त्या सणांना आपण आपल्या गोडाधोडाचं जेवण किंवा त्या पद्धतीचं आपलं जेवण आपण करत असतो. म्हणजे हे काय आहे? पारंपरिक स्तर आहे. परंपराने चालत आलेल्या पद्धती आपण आत्मसात करत असतो. लवचिक स्तर. तर लवचिक स्तर म्हणजे काय आहे? तर लवचिक स्तरामध्ये प्रत्येक व्यक्ती ही आपल्या परिस्थितीनुसार बदलत असते. बरोबर आहे? लवचिक म्हणजे आपण परिस्थितीनुसार बदलत असतो. म्हणजे जेव्हा बघा की आपल्यासमोर जर समस्या निर्माण झाली तर त्या समस्येला अनुसरून आपण वर्तन करत असतो. अशा पद्धतीने आपण लवचिक स्तर समजू शकतो. त्यानंतर दुसरं आहे वैयक्तिक स्तर. वैयक्तिक स्तर म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं असं मत असतं. जे काही जण सकाळी लवकर उठतात, व्यायाम करतात, तर काही जण सकाळी लवकर उठतात किंवा एखादं काम करतात. म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं काम करत राहतो. म्हणजे हा त्यांचा वैयक्तिक स्तर आहे. हे ठरवण्याचा अधिकार त्यांना वैयक्तिकरित्या असतो. त्याच्यामध्ये आपण अजून अभ्यासणार आहोत ते म्हणजे मूल्य, ध्येय आणि स्तर याच्यामध्ये काय परस्पर संबंध आहे. तर याचा अभ्यास आपण विस्ताराने पुढे करणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीनं व्यवस्थापनाचे प्रेरक घटक आहेत जे की मूल्य, उद्दिष्ट आणि स्तर. दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण ह्या 3 गोष्टी अभ्यासणार आहोत. हे 3 घटक अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर तिसरा जो चॅप्टर आहे तो व्यवस्थापन प्रक्रिया. मी तुम्हाला पहिल्या तासाला सांगितलं होतं बघा की आपल्या घरामध्ये जर व्यवस्थापन असेल तर आपलं घर चांगल्या पद्धतीने चालू शकतं. पण व्यवस्थापन नसेल तर चालू शकेल का? नक्कीच नाही.
त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थापन प्रक्रिया माहीत असणं गरजेचे आहे. म्हणजे आपण व्यवस्थापन करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, जेणेकरून आपले व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने होऊ शकते. त्याच्यामध्ये आपण हे सांगू शकतो की नियोजन फार गरजेचं आहे. कारण नियोजन केल्याशिवाय आपण कोणत्याच गोष्टी साध्य करू शकणार नाही. मग याच्यामध्ये नियोजनाच्या वेगवेगळ्या पायऱ्या दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिलं नियोजन म्हणजे समस्या ओळखणे किंवा साध्य करण्याचे उद्दिष्ट ओळखणे. म्हणजे आपली समस्या काय आहे, आपण कोणत्या गोष्टीचं व्यवस्थापन करणार आहे, त्या गोष्टी सुरुवातीला आपल्या ओळखल्या पाहिजे. कारण जर आपल्याला समस्या माहीत नसेल तर आपण म्हणजे व्यवस्थापन कोणत्या गोष्टीचं करणार हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे समस्या ओळखली पाहिजे. त्यानंतर ही समस्या सोडवण्यासाठी विविध जे पर्याय आहेत ते पर्याय शोधले पाहिजे. म्हणजे एखादी समस्या निवडली तर ती समस्या पूर्ण करण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत हे अभ्यासणं फार महत्त्वाचं आहे. कारण पर्याय आपण एकाच पर्यायाकडे बघून जर गेलो तर ती समस्या सुटणार नाही. तर त्याला अजून किती पर्याय आहेत, समजा एखादा पर्याय जर पूर्ण होऊ शकला नाही तर आपण दुसऱ्या पद्धतीने कसं आपली समस्या पूर्ण करू शकतो, ह्या गोष्टींसाठी आपल्याला वेगवेगळे पर्याय शोधणे फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं पायरी, शेवटची पायरी जी आहे ती म्हणजे पर्यायापैकी एक पर्याय निवडणं. म्हणजे मी जसं आत्ता सांगितलं की विविध पर्याय शोधणं फार गरजेचं असतं. कारण सगळ्याच पर्यायांनी आपल्या समस्या पूर्ण होत नाही. तर त्याच्यामध्ये योग्य पर्याय कोणता, योग्य पर्यायानुसार आपण कशी समस्या सोडवू शकतो, हे जे अनेक पर्याय निर्माण झालेले असतात त्या एका पर्यायामध्ये. पुढचा घटक आहे नियोजनाची वैशिष्ट्ये. नियोजनाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत तर लवचिकता, वास्तविकता, अनुरूपता ही नियोजनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर पुढची पायरी आहे म्हणजे नियंत्रण. पहिल्यांदा आपण पाहिलं नियोजन आणि दुसरी पायरी आहे ती नियंत्रण. नियंत्रण म्हणजे काय असतं की आपण एखादं नियोजन करत असताना आपल्याला आवश्यक तिथे समायोजन साधणं फार गरजेचं असतं. त्यासाठी नियंत्रण गरजेचं असतं. हे नियंत्रण कशा पद्धतीचं असतं, त्याच्या अवस्था काय आहेत तर त्याच्यामध्ये आपण त्याच्या अवस्था म्हणजे प्रेरणा देणे, त्यानंतरनं तपासणी करणे, समायोजन करणे. म्हणजे कोणतीही समस्या पार पडत असताना आपण त्या गोष्टीसाठी प्रेरणा दिल्या पाहिजे, आपल्या समस्या कशा आहेत याची तपासणी केली पाहिजे आणि त्यासाठी नियोजन करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर आहे मूल्यांकन. मूल्यांकन म्हणजे काय आपण म्हणतो, ही तिसरी आणि शेवटची पायरी आहे व्यवस्थापन प्रक्रियेतली. त्याच्यामध्ये पूर्ण झालेल्या क्रियेचा आढावा घेणे आणि भविष्यातील नियोजनासाठी मार्गदर्शन मिळवणे याला आपण मूल्यांकन असे म्हणत असतो. या मूल्यांकनाचे आपल्याला काही फायदे असतात, ते फायदे आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर आहे मूल्यांकनांचे 3 प्रकार. आता ही मूल्यांकन प्रक्रिया कशा पद्धतीची आहे, कशा पद्धतीने ह्यांचं मूल्यांकन केलं जातं हे खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, पहिल्यांदा आहे सर्वसाधारण मूल्यांकन. त्यानंतर विशिष्ट मूल्यांकन. सर्वसाधारण मूल्यांकनामध्ये आपण चांगला किंवा वाईट असा शेरा देत असतो. त्यानंतर विशिष्ट मूल्यांकनामध्ये उत्तम, चांगला, वाईट अशा प्रकारचं मूल्यांकन करत असतो. त्यानंतर स्वयंमूल्यांकन. स्वयंमूल्यांकन करण्यासाठी आपण काही प्रश्न ठरवून देत असतो आणि त्यानुसार आपण स्वयंमूल्यांकन करत असतो. अशा पद्धतीने मूल्यांकनाचे हे 3 प्रकार आहेत. त्याच्यानंतर बघा, नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकन यामधला सहसंबंध आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा आपला जो 4था चॅप्टर आहे तो म्हणजे निर्णय घेणे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की गृहव्यवस्थापनामध्ये निर्णय घेणे फार गरजेचे असते. म्हणजे निर्णय घेणे शिकवलं जातं. म्हणजे कशा पद्धतीचे निर्णय आहेत, कोणते योग्य आहेत, कोणते कमी महत्त्वाचे आहेत, कोणते जास्त महत्त्वाचे आहेत, या प्रकारचे निर्णय कसे असतात हे सर्व गृहव्यवस्थापनामध्ये शिकवलं जातं. त्याच्यामध्ये बघा, निर्णय घेणं म्हणजे काय तर एखादी समस्या सोडवण्यासाठी किंवा एखादी परिस्थिती हाताळण्यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक पर्यायामधून पर्यायाची निवड करणे म्हणजे निर्णय घेणे. याला आपण निर्णय घेणे असं म्हणतो. कारण तुम्हालाही माहिती आहे की आपल्यासमोर जर 2-3 पर्याय ठेवले, समजा आता तुम्हाला 10वीच्या नंतर 11वीत प्रवेश घेताना तुमच्या पुढं पर्याय ठेवले असतील की कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे आहे.
त्यावेळेस तुम्हाला त्यापैकी एक योग्य निर्णय घ्यावा लागलेला असणारच आहे. त्याच्यामध्ये आपण त्याला निर्णय घेणं असे म्हणत असतो. आता ह्या निर्णय घेण्याच्या देखील पायऱ्या आहेत. म्हणजे निर्णय घेत असताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, कारण निर्णय हा घाई गडबडीनं किंवा पटकन घेण्यासारखा नसतो. तर निर्णय घेत असताना आपण काही गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बघा, समस्या ओळखणं ही आपल्याला पहिली पायरी सांगता येईल. त्यानंतर दुसरं आहे पर्यायाची यादी करणे. तिसरं आहे पर्यायाचे विश्लेषण करणे. चौथं आहे एका योग्य पर्यायाची निवड करणे. आणि पाचवं आहे परिणामांचा स्वीकार करणे. म्हणजे अशा 5 पायऱ्यातून आपल्याला आपला निर्णय घ्यायचा असतो. या गोष्टी तुम्ही कधी अभ्यासल्या नसतील, कारण तुम्ही निर्णय घेत असताना पटकन निर्णय घेता, पण आपण या गोष्टींचा विचार करतो हे तुम्हाला लक्षातही कधी आलं नसेल. ह्या निर्णयाचे प्रकार आहेत. जे निर्णय कोणकोणत्या प्रकारचे असतात, तर काही निर्णय हे वैयक्तिक आणि सामूहिक असतात. म्हणजे काही निर्णय हे आपण स्वतः घ्यायचे असतात, तर काही निर्णय हे सामूहिक घ्यायचे असतात. म्हणजे आपण बघा, एखाद्या गोष्टीबद्दल चर्चा करतो, एखादा निर्णय घेत असताना आपल्या समोरच्या व्यक्तीला तो निर्णय सांगतो आणि काय केलं पाहिजे हे विचारतो, म्हणजेच आपण त्याला सामूहिक निर्णय असं म्हणतो. काही निर्णय हे सवयीने घेतलेले असतात, तर काही निर्णय हे बौद्धिक निर्णय असतात. म्हणजे पटकन निर्णय घेण्याची सवय असते. मी जसं म्हटलं की कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आपण पटकन त्या गोष्टीचा निर्णय घेत असतो, किंवा काही निर्णय म्हणजे बुद्धीनुसार आपण घेत असतो. अशा पद्धतीनं हे निर्णयाचे प्रकार आहेत. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे निर्णय प्रक्रियेचे महत्त्व. म्हणजे निर्णय प्रक्रिया का गरजेची आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल, कारण कोणताही निर्णय घेत असता आपण 5 पायऱ्यातून जावं लागतं. आणि या 5 पायऱ्यांचा विचार न करता जर आपण निर्णय घेतला तर तो आपला निर्णय बरोबर ठरेल हे सांगू शकत नाही. त्यामुळे कधीही 5 पायऱ्यांचा उपयोग करून जर आपण निर्णय घेतला तर आपला निर्णय हा प्रभावी आणि यशस्वी ठरू शकतो. म्हणून निर्णय प्रक्रियेला फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपला पहिला 5वा चॅप्टर आहे कौटुंबिक सहसाधने. तर कौटुंबिक सहसाधने म्हणजे काय, तर त्याला आपण असं म्हणू शकतो की वेगवेगळ्या मागण्यांच्या पूर्ततेकरता आवश्यक ती सुप्त शक्ती असणारे महत्त्वपूर्ण घटक म्हणजे सहसाधने होय. म्हणजे प्रत्येक व्यक्तीजवळ उपयोगाकरता विविध सहसाधने असतात. कुटुंबाजवळ असलेल्या सहसाधनांना आपण कौटुंबिक सहसाधने असे म्हणतात. मग या सहसाधनांमध्ये 2 प्रकार पडतात. काही सहसाधने ही मानवीय सहसाधने असतात, तर दुसरी ही अमानवीय सहसाधने असतात. तर मानवी सहसाधने म्हणजे काय आपण म्हणू शकतो, तर वेळ, ऊर्जा, रुची, आवड, कुशलता, ज्ञान, योग्यता, प्रवृत्ती ही आपली काय आहे, मानवी सहसाधने आहे. म्हणजे ह्या गोष्टी सर्व काय आहे, मानवाकडे आहे. वेळ मानवाचा असतो, शक्ती मानवाची असते, आवड मानवाची असते, कौशल्य मानवाचे असते, ज्ञान मानवाचे असते, योग्यता मानवाची असते. म्हणून आपण ह्याला मानवीय सहसाधने म्हणतो. तर दुसरं आहे अमानवीय सहसाधने. अमानवीय सहसाधने म्हणजे काय, पैसा. त्यानंतर भौतिक सहसाधने, मालमत्ता आणि सामुदायिक सुविधा. अशा पद्धतीने सहसाधनांचं वर्गीकरण केलं जातं. तर याचं डिस्क्रिप्शन आपण पुढच्या लेक्चरला घेणारच आहोत. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सहसाधनांची वैशिष्ट्ये. म्हणजे सहसाधनांची वैशिष्ट्ये कोणकोणती असतात, तर सहसाधने ही उपयुक्त असतात, सहसाधने ही मर्यादित असतात, सहसाधने ही परस्पर संबंधित असतात आणि सर्व सहसाधनांना व्यवस्थापन प्रक्रिया लागू करता येते. काल आपण अभ्यासताना मी सांगितलं होतं की मानवाच्या गरजा खूप अमर्यादित आहेत आणि आपली जी साधने आहेत ती मर्यादित आहे. मी तुम्हाला भाजी मंडईचं उदाहरण दिलं होतं की त्याच्यामध्ये आपल्याकडे 100च रुपये असतील आणि त्या 100 रुपयामध्ये आपण कशी भाजी पूर्ण केली, म्हणजे कशी भाजी घेतली पाहिजे, जास्तीत जास्त भाजी कशी घेतली पाहिजे. म्हणजेच काय आहे, सहसाधने ही मर्यादित आहेत आणि आपल्या गरजा अमर्यादित आहेत. आणि ही सहसाधने फार उपयुक्त आहेत, त्यांना फार महत्त्वाचं स्थान आहे. जसं की उदाहरणार्थ आपण पैसा म्हणू, तर पैशाशिवाय आपण कुठल्याच गोष्टी पूर्ण करू शकत नाही, म्हणून त्यांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. त्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे कौटुंबिक सहसाधनांच्या उपयोगावर परिणाम करणारे घटक. मग ह्या गोष्टींवर म्हणजे आपली जी कौटुंबिक सहसाधने आहेत त्याच्या कोणकोणते घटक परिणाम करतात, तर आपण थोडक्यात बघू. ज्ञान, कौशल्य व प्रवृत्ती. दुसरं आहे शिक्षण. तिसरं आहे राहणीमानाचा स्तर. चौथा आहे मौद्रिक उत्पन्न. 5वं आहे वास्तव्याचे ठिकाण.
6वा आहे कौटुंबिक जीवनचक्राच्या अवस्था आणि 7वा आहे गृहिणींचं आर्थिक सह्य. अशा पद्धतीचे घटक आपल्या कौटुंबिक संसाधनाच्या उपयोगावर परिणाम करतात. तर आपण आता अभ्यासलेले सांगितलेले पॉईंट या 5व्या प्रकरणात अभ्यासणार आहे. त्यानंतर आपलं पुढचं प्रकरण आहे 6वं प्रकरण, कुटुंबाचे निवासस्थान. आता कुटुंबाचं निवासस्थान हेही मी काल सांगितलं होतं की काही लोक बंगल्यामध्ये राहतात, काही लोक स्वतःचं घर बांधून राहतात, काही लोक फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कौटुंबिक स्थान असते. त्याच्यामध्ये आपण त्याचं महत्त्वामध्ये आपण बघतो की तिथल्या भौतिक सोयी काय आहेत, त्यानंतर तिथलं अनुकूल आणि भावनिक वातावरण योग्य आहे का, त्यानंतर भौतिक विकासासाठी अनुकूल वातावरण पुरवणारं आहे का, किंवा सामाजिक विकासासाठी अनुकूल वातावरण पुरवणार आहे का, आर्थिक सुरक्षता देणारा आहे का, या गोष्टींचा आपण विचार केला जातो. त्यानंतर घरांचे प्रकार. घरांच्या प्रकारामध्ये बघा, कॉटेज हाऊस माहिती असतील तुम्हाला, कॉटेज हाऊस, त्यानंतर स्टुडिओ अपार्टमेंट, त्यानंतर फ्लॅट्स अपार्टमेंट, त्यानंतर रो हाऊसेस, पेंट हाऊसेस, त्यानंतर बंगले, ह्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला म्हणजे ह्या घरांचे प्रकार माहीत असतील. त्यानंतर इको फ्रेंडली आपण हाऊसेस म्हणतो, हा देखील घराचा प्रकार आहे. म्हणजे अशा प्रकारचे घराचे प्रकार वेगवेगळे आहेत. त्यानंतर आपण जी घराची जागा निवडतो, म्हणजे घरासाठी जी जमीन निवडतो, ती जमीन कशा पद्धतीची असली पाहिजे. आपण बघा, आपल्या घरात तुम्ही कधी ऐकलं असेल, आता तुम्हाला ह्या जास्त गोष्टी माहिती नसतील, पण घरात तुम्ही ऐकलं असेल की जमीन तिथं धर नाही आहे, तिथं घर बांधलं तर ते बांधकाम चिरतं, अशा काही गोष्टी बोलल्या जातात. म्हणजे हाच काय असतो, तिथल्या जमिनीचा प्रकार असतो. मग हे जमिनीचे प्रकार कोणते आपल्याला सांगता येतील, तर सैल मातीची जमीन, त्यानंतर काळ्या मातीची जमीन, अशा 2 प्रकारच्या जमिनी असतात. आणि मग त्यामध्ये कोणती घर बांधण्यासाठी चांगली जमीन आहे याचा विचार आपण या प्रकरणात करणार आहोत. त्यानंतर पुढचं जे प्रकरण आहे ते म्हणजे पुढचे जे प्रकरण आहे ते म्हणजे घरातील फर्निचर. आता या प्रकरणाविषयी आपण पुढील तासाला अभ्यास करू. आत्तापर्यंत आपण एवढंच बघू. धन्यवाद.